आणि तुम्ही आणि एनडीए बघा, जॉईन करणार होते का? ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि रोहित ते पवार बऱ्याच लोकांना ते माहिती आहे. बोलणं आता पुढे ताई चालू राहील म्हणजे पार्थ पवार बघूया आहेत ना किंवा हो, वहिनी माझा आहेत. भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले. आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ. ताई तुम्ही मग म्हणताय त्यांचं तर तुम्ही म्हणणं शॉक असं आहे मधनं ताई, बाहेर की अजून आलेले दादा नाही. गेले, दादाच्या गेल्या त्या दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. मग तुमच्या हे पक्षात बघा, ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता, त्याच्यामुळे त्यांना कारणी न दादांना जाता कारणी न न जाता जाता विमानानं विमानानं जावं जावं लागलं. लागलं. तो एक मोठा संशय ते व्यक्त करतायत. त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मला त्याची माहिती नाही, पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन. विषयांची भेट घेण्यासाठी काही हो, काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती. मी त्यांनाही विनंती केली होती, पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला, मला संध्याकाळ झाली. त्याच्यामुळे काल मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची. पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे, त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन. सर्जनशील न्यूज